पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मग सावळा सकंकण बाहू पसरोनी दक्षिण अलिंगिला स्वशरण भक्तराजतो. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज या उपदेशाचा जो परिणाम आहे तो परिणाम सांगतात. भगवंतानी अर्जुनाला सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः असा जो उपदेश केला त्या उपदेशाचा भाव ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केल्यानंतर या सर्व श्लोकाचा या सर्व विचाराचा समारोप ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या ओवीमध्ये केला. ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. भगवान श्रीकृष्ण असं म्हणाले आणि असं म्हणून झाल्यानंतर मग सावळा सकंकणो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणो भक्तराजतो. शब्द थांबले की क्रिया संभवते. जोपर्यंत क्रिया चालू आहे तोपर्यंत शब्दाच्या उच्चाराला फारसा अर्थ राहत नाही. एकदा शब्द थांबले, बोलिले श्रीकृष्णे बोलून झालं, मग आता क्रिया संभवते. कारण बोलणं आणि क्रिया करणं या दोन्ही पद्धतीनं विचार आपल्याला पाहता येतो. ज्ञानशास्त्रामध्ये क्रियेपेक्षा बोलण्याला महत्व जास्त आहे आणि भक्तिशास्त्रामध्ये बोलण्यापेक्षा क्रियेला महत्व जास्त आहे. भक्तिशास्त्र नुसतं बोलण्याला मानत नाही. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमामध्ये बोलून काही उपयोग नाही. माझं प्रेम आहे म्हणून उपयोग नसतो. ते प्रेम क्रियेतून प्रकट व्हावं लागतं तर त्याला महत्व आहे. नाहीतर माझं प्रेम आहे म्हणत म्हणत कधी काटा काढतात पत्ता लागत नाही. त्याचा काही उपयोग नाही. बोलणं आणि क्रिया याच्यामध्ये जर विरोध आला तर भक्तिशास्त्राला अरे माणूस काही बोलेल त्या बोलण्याला महत्व नाही, क्रिया काय केली. आणि ज्ञानशास्त्रामध्ये नेमकं उलट आहे. ज्ञानशास्त्रामध्ये तुमची क्रिया थांबल्याशिवाय शब्द प्रवृत्तच होत नाही. सद्गुरू भेटून त्यांनी आपल्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करण्याकरता आधी क्रिया थांबली पाहिजे. क्रियेतून तो पलीकडे गेला पाहिजे. ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. त्यांनी क्रिया करावी लागते. आधी सगळी क्रिया संपवावी लागते. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी मग तनुमनु जीवे चरणास अगरवता करावे. आणि हे सगळं करून झालं किंवा मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती. ते नंतर सांगतात. सांगणं म्हणजे बोलणं. अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसले अंतःकरण बोधले संकट. ज्ञानामध्ये कर्म आणि ज्ञान शब्द याचा जर विचार केला तर गंमत ही आहे. कर्म कृती मार्गानं उपदेश करणं हा निम्न अधिकार आहे आणि शब्द माध्यमातून उपदेश करणं हा श्रेष्ठ अधिकार आहे ज्ञानशास्त्रात. ज्ञानामध्ये शब्दाचा उपदेश नंतर येतो. आधी कृतीला महत्व आहे. अधिकार ऐकणार याचा अधिकार साधकाचा अधिकार जेवढा निम्न तेवढी कृतीकडे प्रवृत्ती जास्त आणि साधकाचा अधिकार जेवढा वरिष्ठ तेवढी त्याच्याकडे त्याची शब्दाकडे प्रवृत्ती जास्त. लहान वयातला जो मुलगा असतो तुकोबारायांच्याच भाषेत जर बोलायचं झालं तर अगदी शाळेमध्ये जाणारा ज्याला धुळाक्षर मुळाक्षराची सुद्धा ओळख नाही त्याला संत ते जे तिथे गुरु असतात त्याचे गुरुजी असतात ते गुरुजी काढ असं म्हणून थांबत नाही. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी. मला पुढं महत्वाचं आहे. क्रिया करोनी दाविती अंगी. हातामध्ये त्याच्या खडू घेऊन पेन्सिल घेऊन त्याचा हात आपल्या हातामध्ये धरून मग
असं गिरवावं लागतं, त्याला कृती करावी लागते. नुसतं काढ रे असं म्हटलं तर बालवाडीतल्या मुलाला काढता येत नाही, कारण त्याला माहितीच नसतं. तिथं कृती प्रवृत्ती मोठी आहे, कारण अधिकार निम्न आहे, प्रबल आहे. पण तेच एखादा PhDचा विद्यार्थी असेल तर त्याला हाताला धरून गिरवावं लागत नाही. हे पुस्तक वाच म्हटलं की संपलं. शब्द प्रवृत्ती मोठी, कारण अधिकार व्यापक आहे, मोठा. अधिकाराच्या तीव्रतेत शब्द प्रवृत्ती आणि अधिकाराच्या निम्नतेत कर्म प्रवृत्ती, अशा दोन पद्धतीनं आपल्याला विचार ज्ञानशास्त्रात पाहता येतो. पण भक्तिशास्त्रामध्ये शब्द प्रवृत्ती थांबल्याशिवाय कर्म प्रवृत्ती निर्माणच होत नाही. काही बोलू नका, बोलून आपलं अंतःकरणातली भावना व्यक्तच करू नका, कारण बोललं की ते प्रेम वाया जातं. प्रेम हे इतकं नाजूक आहे की त्याला शब्दाचा स्पर्श सहन होत नाही. त्या प्रेमाला शब्दाचा वारा सुद्धा सहन होत नाही त्या प्रेमाला. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपएव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैति. काय झालं त्या प्रेमाचं? द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत, तोंडातून तुम्ही शब्द माध्यमातून ते प्रेम बोलून दाखवलं. निर्वाती न्यूनम अथवा लघुतामुपैति, एकतर ते प्रेम कमी तरी होऊन जातं, नाहीतर विजून तरी जातं. तोंड उघडायचं नाही. जिथं खरं प्रेम आहे तिथं तोंड उघडायचं नाही. फार प्रेम आहे, फार प्रेम आहे म्हणत बसण्यामध्ये आपलं प्रेम खऱ्या रूपाने प्रकट होतं असं नाही. अनेक वेळेला आपण सांगतो फार प्रेम आहे, फार प्रेम आहे म्हणतात. बायको नवऱ्याला म्हणते माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, तेवढा स्टोव खाली काढून द्या. माझं फार प्रेम आहे, त्याच्यावर चहाचं आधण ठेवा तुम्हीच. माझं फार प्रेम आहे, चहा करा. माझं फार प्रेम आहे, मला गाळून द्या. माझं फार प्रेम आहे, उरला तर तुम्ही प्या. हे प्रेम आहे प्रेम आहे म्हणत कधी काटा निघतो आणि हाय नंदी बैल. हो म्हणत राहतो, त्यालाच भूलतो. आता त्याला कोण काय करणार? प्रेम शब्दाने व्यक्त होत नाही, शब्दाचं माध्यम प्रेमाला जमत नाही महाराज. याच्याकरता म्हणून जिथं कृती थांबते तिथं प्रेम सुरू होतं, आणि जिथं उलट्या बाजूने जिथं कृती थांबते तिथं शब्द सुरू होतो. ज्ञानशास्त्र पहा. आणि जिथं शब्दही थांबतो तिथं नाईलाजानं जी कृती करावी लागते तिथं प्रेम पहा. दोन्ही अर्थानं. म्हणून ज्ञानोबाराय आतापर्यंत बोलिले श्रीकृष्णे एवढं म्हणाले. बोलिले शब्दाचं माध्यम होतं. त्या बोलण्यातून अर्जुनाला काय ज्ञान व्हायचं ते झालं. पण त्या ज्ञानानंतर जेव्हा एकभक्तिर्विशिष्यते असा अर्जुन झाला, तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानी नोत्यर्थ मांसच मम प्रियः. हे अशा पद्धतीचा चौथा भक्त ज्या वेळेला अर्जुन झाला तेव्हा मग ज्ञानोबाराय म्हणतात आता तो भक्त राज झाला. कारण का? बोलण्यामुळे त्याला ज्ञान झालं, शब्दाच्या माध्यमातून त्याला ज्ञान झालं, आणि ज्ञानानं तो चौथा भक्त झाला. तेषाम ज्ञानी नित्ययुक्त. त्या चौघांमधला एक चौथा जो ज्ञानी भक्त आहे, ज्ञान भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, काही म्हणा, कोणत्याही अर्थाने घ्या. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. असा तो ज्ञानी झालेला असल्यामुळं तो भक्तराज झाला. आणि भक्तराज झाला की ज्ञानोबाराय म्हणतात मग परमात्म्याने त्याच्या संबंधानं शब्द वापरला नाही, भगवंतानी त्याला आलिंगन दिलं. मग सावळा सकंकणो बाहू पसरो नि दक्षिणो आलिंगिला स्वशरणो भक्तराज. तो भक्तराज असा शब्द वापरला. भक्तराज म्हणण्याचं कारण जेवढे केवढे भक्त आहेत जे 4 प्रकारचे त्यातला सर्वश्रेष्ठ म्हणजे ज्ञानी भक्त तो झाला. कशामुळे झाला? बोलिले श्रीकृष्णे म्हणून झाला. शब्दाच्या माध्यमातून, तत्वमसी हा शब्द आहे, त्या शब्दाच्या माध्यमातून ज्ञान झालं. ज्ञान झाल्यामुळं तो भगवंताच्या समोर उभा आहे, भक्तराज झाला. आणि भक्तराजाबद्दल दुसरी प्रतिक्रिया परमात्मा देत नाहीत, आलिंगिला. त्यांनी आलिंगन दिलं असा विचार ज्ञानोबारायांनी सांगितला. एक भूमिका म्हणून आपण हे लक्षात घ्या. काय असतं? कर्मानं समजवून सांगणं आणि शब्दानं समजवून सांगणं, याच्यामध्ये कर्मानं समजवून सांगण्यामध्ये जरी निम्नता असली तरी सुलभता आहे, त्याच्यामध्ये सौलभ्य आहे.
शब्दानं जेव्हा सांगून सांगून कळत नाही तेव्हा नाईलाजानं काहीतरी कृतीच अहो साखर गोड आहे. गोड या संकल्पनेचा मी शब्दानं किती विस्तार केला म्हणजे गोडी तुम्हाला कळेल. त्याच्यापेक्षा चमचाभर साखर हातात दिली ही कृती जास्त जवळची नाही का? शब्दानं मी गोड ही संकल्पना समजावून सांगायला लागलो, कधी कळेल गोड म्हणजे असं असतं, गोड म्हणजे तिखट नसतं, गोड म्हणजे आंबट नसतं. नैती नैतीच आहे सगळं. नेती नेती म्हणूनच सांगावं लागेल की नाही. गोड म्हणजे तिखट नाही, गोड म्हणजे खारट नाही, गोड म्हणजे आंबट नाही, गोड म्हणजे काय तुरट नाही, गोड म्हणजे असं नाही, गोड म्हणजे मिरची सारखं नाही, लिंबासारखं नाही, मिठासारखं. अरे मग गोड काय? अरे गोड म्हणजे गोड असतं. काय कळलं? गोड या शब्दाची व्याख्या तुम्ही लिहून आणा. जाऊ दे, मला तर काय, मी मंदबुद्धीच माणूस आहे. तुम्ही लिहून आणा. एक 2-4 पानं 5-10 वया किती भरू देत. गोड म्हणजे काय मला समजेल असं लिहून आणा. जमेल काय? जमत नाही. त्याच्यापेक्षा काय करा, एक खडी साखरेचा खडा हातावर ठेवा किंवा त्याला खा म्हणून सांगा आणि खाल्ल्यावर त्याला म्हणा की हे गोड. संपलं. हे गोड असं अर्थात खडी साखरच दिली तर, त्याच्या नावाखाली तुरटीचा खडा दिला तर हे गोड नाही. खडी साखर दिली तर. त्या सॉक्रेटिसच्या शिष्यांमध्ये एक प्लेटो नावाचा शिष्य होता. आपल्याला ऐकून माहिती असेल कदाचित. मामांचं पुस्तक आहे त्याच्यावर, प्लेटो आणि ज्ञानदेव या नावाचं. आपल्याला माहिती असेल कदाचित. प्लेटो म्हणून एक शिष्य होता. त्याच्याबरोबर त्या सॉक्रेटिसच्या विद्यार्थ्यांमध्ये एक डेमोस्थेनिस नावाचा अजून एक शिष्य होता. तो डेमोस्थेनिस जो होता तो अधिक विद्वान होता. पाश्चात्य तत्ववेत्यांपैकी सॉक्रेटिस हा तत्ववेत्ता त्यातल्या त्यात भारतीय मीमांसेच्या जवळ येणार आहे. बाकी जे पाश्चात्य तत्ववेत्ते ते सगळे लांबच आहेत भारतीय तत्वज्ञानाच्या. ते लांब आहेत. सॉक्रेटिस हा थोडा जवळ आलेला तत्ववेत्ता आहे. त्या काळामध्ये ख्रिश्चन तत्वज्ञानाचं, ख्रिस्ती तत्वज्ञानाचं प्राबल्य असणाऱ्या त्या देशामध्ये, ग्रीक देशामध्ये, केवळ आत्मा मानला, आत्म्याचा स्वीकार केला आणि आत्मा सिद्ध करून दिला, या एका दोषामुळं सॉक्रेटिसला विष पाजून मारण्यात आलं. त्याला विष देण्यात आलं. पण तो म्हणाला मी विष पिन. बाकीचे सगळे विद्यार्थी होते ते म्हणाले अहो असं करू नका, आमच्यापैकी कोणीतरी पिल, तुम्ही का तो दोष पत्करता, आम्ही आमच्यावर घेतो, आम्ही आमचा प्राण देतो, नाही आपण अजून काहीतरी प्रयत्न करूयात, काही अजूनही. त्यांनी सांगितलं पा मी विष घेतलं म्हणजे काय होईल, माझा देह जाईल, आत्मा मरतो का? तरी त्यांनी आत्मतत्व स्वीकारलं, ते नित्य मानलं, ते व्यापक मानलं आणि याच्याकरता म्हणून त्याला मरावं लागलं. जरा जवळ येणारा तत्ववेत्ता. त्याच्याकडे अनेक विद्यार्थी होते, त्याच्याकडे त्याचं काही लिखाण नाही, त्यांनी काही ग्रंथबिंथ लिहिले नाहीत. परंतु प्लेटोनी मात्र आपण केलेलं सगळं लिखाण त्याच्या नावावर ठेवलंय. सॉक्रेटिस माझ्या गुरूंची ही देण आहे, माझं काही नाही याच्यामध्ये, माझ्या गुरूंचं. ज्ञानोबा जसं बोलतात. तर ते त्याच्यामध्ये तो डेमोस्थेनिस म्हणून एक शिष्य होता. तो जास्त विरक्त होता, अतिविरक्त. त्याला कशाचं जेवण मिळालं न मिळालं काही फरक पडायचा नाही, काय कपडे चांगले मिळाले न मिळाले काही फरक पडायचा नाही. लोकांनी त्याचे धिक्कार केला, निंदा केली, त्याला मारून हाकलून दिलं तरी त्याला काही वाटायचं नाही. लोकांनी जवळ बोलवून त्याला उच्च आसनावर तत्वज्ञ म्हणून बसून त्याला काही भेट वस्तू दिल्या तरी त्याला त्याचं काही वाटायचं नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी सारखी त्याची अवस्था होती. त्या प्लेटोची एक मोठी पाठशाळा होती. ते कर्म आणि ज्ञाना शब्दा करता आलं, आठवलं म्हणून सांगतो. ते प्लेटोची एक मोठी पाठशाळा, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांना आता ते त्यांचे जे काही विषय असतील ते शिकवले, तत्वज्ञान वगैरे शिकवलं जात असेल, भौतिक अधिभौतिक अशी शास्त्र शिकवली जात असेल. तर त्या पाठशाळेमध्ये तो डेमोस्थेनिस राहायचा. आपलाच गुरुबंधू आहे, कुठे इकडे तिकडे फिरायचं म्हणून प्लेटोनी सांगितलं माझ्याच पाठशाळेत राहतोय. ठीक आहे, तिथं राहायचा. पण राहायचा तो खोलीत राहायचा नाही. तो डेमोस्थेनिस जो होता तो खोलीमध्ये पलंगावर झोपणं, खोलीत राहणं वगैरे असं काही करायचं नाही. तिथं प्लास्टिकचा एक जुना पीप पडलेला होता, त्या पिपामध्ये तो बसून राहायचा.
दिवसेंदिवस त्या पिपामध्ये तो बसून राहिलेला असायचा. त्याला जर म्हटलं खोलीत ये बाबा, पलंगावर जो, तो म्हणाला माझ्या शरीराला एवढी जागा पुरते, बस आहे, मला पलंगच पाहिजे असं का नाही, गादीच पाहिजे असं काही नाही. त्या काळातले गुरु आहेत हे, दुसऱ्या देशातले असले तरी घेण्यासारखं आहे. एवढी जागा मला पुरते, बस आहे. ते त्याचं चरित्र आहे मोठं चांगलं. त्याला भेटायला एकदा ते नेपोलियन गेला म्हण. ते कोण, अलेक्झांडर राजा होता त्यांना, नेपोलियन अलेक्झांडर राजा, तो भेटायला गेला. भेटायला गेल्यानंतर हा पिपामध्ये, थंडीचे दिवस पिपामध्ये बसलेला, ते अंगावर ऊन घेत बसला होता निवांत. ते राजा आला जवळ तर त्याची सावली पडली. ते राजाच्या कानावर याची कीर्ती गेली, विरक्तय विरक्तय म्हटलं की मग त्याला भेटायला दर्शनाला गेला. ते सावली पडल्यावर त्यांनी वर बघितलं. वर बघितल्यावर राजाने स्वतःचा परिचय करून दिला, मी या देशाचा राजा आहे, अमका अमका माझं नाव. याने आपला परिचय करून दिला. तो म्हणाला, या तुमच्या देशातला सगळ्यात फाटका माणूस म्हणजे मी आहे, माझं नाव अमुक अमुक. आपला परिचय करून दिला. राजाने त्याला विचारलं, मी तुमच्याबद्दल फार ऐकून आहे, तुमचं तत्वज्ञान फार मी ऐकून आहे, असं आहे तसं आहे, तुमची विद्वत्ता मला मान्य आहे, तर तुमच्या विद्वत्तेचा तुमचा काही गौरव करावा म्हणून मला तुम्हाला काही देण्याची इच्छा आहे, मी काय देऊ सांगा. राजा आला, सांग, देतो म्हणायला. तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज आले, काय पाहिजे, अरे राज्य टाकतो तुमच्या, तुम्हाला पाहिजे असलं तर. अरे काय करायचंय राज्य घेऊन आमच्यासारख्यांना, आम्ही त्रैलोक्याचे धनी, एवढं राज्य घेऊन काय करायचं. सर्वात्मक पण माझी हिरोनी घेतो कोण, तुकोबारायांचं स्वरूप मोठं. ते गेलं. तर त्याने सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे, आज जर तुम्ही म्हणाल तर माझं राज्य मी तुम्हाला देईन, तुमच्याकरता मी काय करू सांगा. त्या डेमोस्थेनिसनं सांगितलं, माझ्यासाठी खरंच तुम्हाला काही करायची इच्छा आहे का. राजाला वाटलं, काय मागतो कुणाला माहिती. आत्ताचा एखादा महाराज असता तर राजाला जाऊ द्या काय. त्याने सांगितलं, खरंच माझ्याकरता काही करायची इच्छा आहे. हो म्हणे, काही करायची इच्छा आहे, काय करू मी तुमच्याकरता. त्या डेमोस्थेनिसनं सांगितलं, माझ्याकरता जर काही करायचं असेल तर एकच करा, माझं ऊन सोडा. मला इथं थंडी वाजते, अंगावर ऊन घेत बसलोय, तेवढं सोडा, निघा इथून, माझ्याकरता एवढंच करा. इतका विरक्त. ते एके दिवशी, कथा पुढे, एके दिवशी तो प्लेटो आपल्या एका विद्यार्थ्याला गतीचा नियम समजावून सांगत होता. गती, गती म्हणजे वस्तूला प्राप्त झालेली गती म्हणजे काय. मग तो त्याला सांगत होता की बाबा, गतिमान होण्यापूर्वी ती वस्तू जड असते, मग त्या जड वस्तूला मागून एखादा गतिमान पदार्थ येऊन धडक देतो, मग ती धडक बसल्यानंतर त्या गतिमान पदार्थामधली असणारी शक्ती ही त्या जड वस्तूमध्ये परिवर्तित होते, आणि परिवर्तित झाल्यानंतर ती शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तो जड पदार्थ आपली जागा सोडून दुसऱ्या जागेवर जाईपर्यंत जी अवस्था प्राप्त होते तिला गती असं म्हणतात. बरोबर आहे ना. भौतिकशास्त्रात मी पाठ केलेली हीच व्याख्या आहे शाळेत, आताच काय मला माहित नाही. पण जड पदार्थाला कुणीतरी चेतनाने आपली शक्ती परिवर्तित केल्यानंतर ती वस्तू जागा सोडून थांबेपर्यंत जी अवस्था त्या पदार्थाला प्राप्त होते तिला गती असं म्हणतात. ते समजून सांगत होता विद्यार्थ्याला. आणि त्या दिवशी काय त्याला विद्यार्थी भेटला, त्या विद्यार्थ्याला काही केल्या ते समजेल. कसं असतं, असं जड पदार्थाला चेतन पदार्थ येऊन धडकतो, त्याला काहीच कळेना. अर्धा तास झाला, 1 तास झाला, शेवटी तो प्लेटो चिडला. तो म्हणाल, तुला सांगून कसं कळत नाही, तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. काय तुझी बुद्धी आहे, काय तुला सांगितलं तरी कळत नाही मूर्खासारखं. मी 1 तास झाला तुला साधं गती म्हणजे काय हे समजावून सांगतोय, तुला कळत नाही. तो म्हणाला, आता कळत नाही त्याला मी काय करू. मी तुमचा विद्यार्थी आहे, मला समजेपर्यंत तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे, बाकीचं मला माहित नाही, मला समजत नाही, मी काय करू. तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सांगा. प्लेटो म्हणाला, जगातल्या सगळ्या पद्धती संपल्या तरी तुझ्या बुद्धीत प्रकाश पडत नाही, मी आता काय पाया पडू काय तुझ्या गती म्हणजे काय हे सांगण्या. तो विद्यार्थी नाराज झाला, रडायला लागला, मला समजत नाही, तुम्ही समजावून सांगता. प्लेटो डोकं बडवून घ्यायला लागला, काय विद्यार्थी माझ्या नशिबाला आला, ह्याला कसं समजू. तिथून तो डेमोस्थेनिस चालला होता. त्याने बघितलं या गुरु शिष्याचं काही भांडण चालू आहे, विद्यार्थी रडतोय. जवळ गेला, काय झालं. प्लेटो म्हणाला, बघ ना बाबा, याला तास झाला मी गती म्हणजे काय हे समजावून सांगतोय, याला काही केल्या गती कळत नाही, आता काय करू मी याला. म्हणे अशा सगळ्या पद्धतीनं सांगून झालं, समजत नाही, काय करू.
डेमोस्थेनिस म्हणाला, मी प्रयत्न करू काय? तो म्हणाला, बघ बाबा, आनंदानं प्रयत्न कर, पण मी तुला सांगतो, मला निदान विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव तरी आहे. तू इतका विरक्त आहेस की कधी शिकवायलाही येत नाहीस. कसं शिकवावं मला जे जमत नाही ते तुला कसं जमेल माहित नाही, पण प्रयत्न करायचा असला तर करून बघ. तो म्हणाला, मी प्रयत्न केला तर काही अडचण? काही नाही. विद्यार्थ्याला विचारलं, मी तुला समजावून सांगितलं तर काही अडचण? विद्यार्थी म्हणाला, काही अडचण नाही, मला समजलं पाहिजे एवढंच करा. त्यांनी सांगितलं, ठीक आहे. त्यांनी प्लेटोला सांगितलं, तू बाजूला हो, मी त्याला समजावून सांगतो. प्लेटो बाजूला झाला. आता हा कसा समजावतोय बघावं तरी म्हणून बाजूला उभा राहिला. त्या डेमोस्थेनिसनं काही केलं नाही. विद्यार्थ्याच्या जवळ गेला, त्याच्या हाताला धरलं, 10 पावलं चालत गेला आणि सांगितलं, याला गती म्हणतात. शब्द आणि कृती, मला बोलायचं हे शब्दानं समजून सांगणं आणि कृतीनं समजावून सांगणं याच्यामध्ये अंतर पडतं. शब्द कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेतील. कदाचित आपली दिशाभूल होण्याची शक्यता शब्दाने जेवढी जास्त असते तेवढी कृतीनं नसते. तिकडं एखादी वस्तू उचलून नेऊन तिकडं ठेव असा जर शब्द वापरला तर तिकडं ठेव म्हणजे कुठं ठेव याच्याबद्दल विकल्प निर्माण होतात. पण आपणच ती वस्तू उचलून त्या जागी नेऊन ठेवली की विकल्पाला संधी मिळत नसते. शब्दानं कदाचित विकल्प वाढतात, कृतीनं वाढत नाहीत. ते पाश्चात्य तत्ववेत्यामध्ये एक देकार्त नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला. त्याचं तर स्पष्टच म्हणणं होतं, लँग्वेज मिसलीड्स अस, भाषा आपली दिशाभूल करते. देकार्तचं वचन आहे. देकार्त म्हणून मोठा तत्ववेत्ता होऊन गेला. त्यांनी काही काम केलंय भाषेच्या संबंधात. ते भाषा आपली दिशाभूल करते. भाषा आपल्याला त्याच पद्धतीने, आता तत्वमसी हे महावाक्य ऐकल्यानंतर किती विकल्प आहेत त्याच्यामध्ये. तत् कसं म्हणायचं, त्याची लक्षणा काय, त्याचा वाच्यार्थ काय, त्याचा लक्षार्थ काय, याचा वाच्यार्थ त्याचा लक्षार्थ घेऊन असी पदामध्ये ऐक्य होतं काय, दोन्हीचा वाच्यार्थ घेऊन असी पदानं ऐक्य होतं काय, हे सगळे विकल्प मांडावे लागतील की नाही. का? शब्द उच्चारला गेला म्हणून. त्याच्यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा जर त्याला ऐक्याचं ज्ञानच करून द्यायचं असेल तर सोपय, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. बोलणं संपलं, आलिंगन घडलं की बोलणं संपलं. माझा मुद्दा इथंही तेच झालं. बोलिले श्रीकृष्णे, झालं बोलणं संपलं की मग तो सावळा सकंकणो, बाहू पसरोने दक्षिणो, अलिंगिला स्वशरणो भक्तराजतो. म्हणून ज्ञानोबाराय आता त्या बोलण्याचा जो परिणाम, ज्या प्रेमाची वृद्धी अंतःकरणामध्ये भगवंताच्या आणि अर्जुनाच्या झाली, त्याचा परिणाम कृतीरूपानं कसा प्रकट झाला ते सांगतात. माझ्या दृष्टीनं हे जे ज्ञानोबाराय इथं बोलले, अलिंगिला स्वशरणो भक्तराजतो, हा माझ्या दृष्टीनं गीता आणि ज्ञानेश्वरीतलं हे शेवटचं आलिंगन आहे. याच्या पुढं आलिंगनाचा विषय नाही आला. इथं एक शेवटचं आलिंगन आहे. याच्या आधी जिथं जिथं आलिंगनाचे विषय आलेत ते भिन्न भिन्न रूपानं आलेत, काही भिन्न कारणानं आलेत. 2-3 ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये 2 ठिकाणी तरी नक्की पाहता येतो. 18व्या अध्यायामध्ये एक, पंचैत आणि महाभावच्या पुढं, आणि 15व्या अध्यायामध्ये एक, 2 ठिकाणी, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टोच्या नंतर 2 ठिकाणी आपल्याला हे प्रमाण. 18व्या अध्यायामध्ये स्पष्ट आलिंगन असा शब्द वापरला नाही, पण प्रेमाचं भरतं आलं आणि त्याच्यामुळे भगवान अर्जुन वगैरे वगैरे तो विषय आला. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आलिंगन दिलं होतं, पण दिलेल्या आलिंगनातून भगवंतांनी अर्जुनाला बाजूलाही केलं आणि दिलेलं आलिंगन मोडून पुन्हा वियोग ओढवून घेतला, असं वर्णन ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये. तिथंच आहे, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो हा श्लोक झाला. संसाराचं वर्णन करून झालं आणि करून झाल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये संसाराचं वर्णन झालं, परमात्म स्वरूपाचं वर्णन झालं. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच, असं सगळं वर्णन आत्मस्वरूपाचं, परमात्म स्वरूपाचं जेव्हा भगवंतांनी केलं, त्यावेळेला ते वर्णन ऐकल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की हे वर्णन एकदा ऐकून भागणार नाही. म्हणून भगवंताला अर्जुन असं म्हणतोय की देवा, तुम्ही जे बोललात ते मला खूप आवडलं. असं वाटलं हे सगळं ऐकताना की हे पुन्हा 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 ऐकतच राहावं. तरी बाप वस्तू स्वभाव,
फावे तव तव गोडीये थावो ऐसा अनुभवियांचा रावो अर्जुन म्हणे. अर्जुन देवाला असं म्हणतोय की देवा, हे तुम्ही जे सांगता ते मला पुन्हा 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 ऐकावं वाटतं. जे व्यापकपण बोलता, निरुपाधिक जे आता, स्वरूप प्रसंगता बोलिलो देवा. तेव्हा तुम्ही व्यापक बोललात, व्यापकत्वाचं वर्णन केलं, तुम्ही निरुपाधिक तत्व मला सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर मला इतकं समाधान वाटलं. ते स्वरूप ऐकताना असं वाटलं की हे संपूच नाही. बर, मग म्हणणं काय? अर्जुन म्हणतो, काही नाही देवा, एकच प्रार्थना आहे. ते एक वेळ अव्यंग वाणे की जो कामज सांगणे, तेथ द्वारकेचा नाथू म्हणे भले केले. चांगलं केलंस. अर्जुन म्हणाला, देवा काही नाही, म्हणणं एकच आहे. हे एक वेळ अव्यंग वाणे, हे जे अव्यंग वाण असं स्वरूप तुम्ही मला सांगितलं ते पुन्हा एकदा तुम्ही मला सांगा, एवढीच प्रार्थना. ही प्रार्थना ऐकल्यानंतर द्वारकेचा नाथ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, भले केले, चांगलं केलंस बाबा अर्जुना, तू हे मला विचारलंस. का? कारण असं आहे, अर्जुना आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. खरं सांगू काय अर्जुना, मलाही या संबंधानं निरुपाधिक तत्व, स्वरूप, अव्यंगवाण असणारं स्वरूप, त्यानंतर हे व्यापकता, हे सगळं बोलायला मलाही खूप आवडतं. सारखं याच्यात संबंधानं बोलावं असं वाटतं, पण काय करू, विचारणाराच भेटत नाही. ही देवाचीच अडचण नाही. तत्वज्ञानाचं चिंतन करणाऱ्या बहुतेकांची अडचण हीच आहे. बोलावं वाटतं खूप, तत्संबंधानं सांगावं वाटतं खूप, पण काय करू अर्जुना, न जोडे पुसते ऐसे. कोणी विचारायलाच येत नाही की हा हे देवा मुलगा कधी होईल, लॉटरी कधी लागेल, आमकं कधी होईल, मला ऐश्वर्य कधी मिळेल, मला हे कधी मिळेल, धन सत्ता ऐश्वर्य यांचा उपभोग कधी मिळेल, आयुष्य किती राहिलेलं आहे, मी कधी मरीन, हे सगळं विचारायला येतील. पण देवा तुमचं स्वरूप सांगा असं म्हणणारा मला कोणी भेटत नाही बाबा अर्जुना. तू भेटलास, माझं भाग्य थोर. मग तू किती चांगला आहेस असा श्रोता मिळाल्यावर त्या श्रोत्याचं कौतुक करावं वाटतं की नाही. ज्ञान भगवंतालाही वाटलं, मग अर्जुनाचं खूप कौतुक भगवंतानी केलं. तू किती चांगला आहेस, मग तू असं बोललास, मग कसं झालं, अमकं कसं झालं, तमकं कसं झालं. भगवंताने अर्जुनाचं खूप वर्णन केलं आणि त्या वर्णनात अर्जुनाबद्दल इतकं प्रेम भगवंताला दाटून आलं की ऐसे म्हणून अलिंगिले, कृपादृष्टी अवलोकिले, मग देवो काय बोलिले अर्जुनेसी. असं म्हणून भगवान जवळ गेले आणि अर्जुनाला आलिंगन दिलं. माझा मुद्दा इथं आहे. आलिंगन दिलं. आलिंगन दिल्यानंतर भगवान अर्जुनाला असं म्हणतात की अर्जुना, मी तुला आलिंगन दिलं. या आलिंगनाचा परिणाम म्हणून जर म्हणशील तर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, हाच परिणाम. आलिंगनाचा परिणाम आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव, आत्मस्वरूपाला प्राप्त होणं, एक रूपाला, कारण पुढे ज्ञानोबारांनी तसं वर्णन केलेलंच आहे, केलं नाही असं नाही, पुढे येणारच आहे. हृदया हृदय एक झाले, पुढेच आहे, लगेच येणारच आहे. एक रूपता हा परिणाम आहे. म्हणून मी तुला आलिंगन दिलं, आता तुला ब्रह्मज्ञान व्हायला हरकत नाही. भगवान म्हणाले, आपलं आलिंगन म्हणजे कसं आहे अर्जुना, दो ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे सांगणे पुसणे तुझे माझे. तू विचारायचं मी सांगायचं म्हणजे काय, तू मी काही वेगळे आहोत का? नाही नाही, तू विचारण्याचं नाटक कर, मी सांगण्याचं नाटक करतो. कारण विचारण्यामध्ये तुला गंमत वाटते, सांगण्यामध्ये मला आनंद वाटतो. विचारण्यामध्ये तुला न्यूनत्व स्वीकारण्यामध्ये नम्रतेचा अनुभव येतो, मला सांगण्यामध्ये उपदेशाचा अनुभव घेता येतो. चांगलं आहे तुझं माझं. जरी दोन ओठातून शब्द एक बाहेर पडतो, ओठ दोन असतात पण उच्चारला गेलेला शब्द एक असतो. पाय दोन असतात पण दोन पाय वेगवेगळं चालतात का एकच चालणं? चालणं एकच आहे. दो ओठी एक बोलणे, दोही चरणी एक चालणे, तैसे सांगणे पुसणे तुझे माझे. तसं तुझं माझं बोलणं म्हणजे हे अशा पद्धतीचं एकरूपत्वाला आलेलं आहे. असं भगवान अर्जुनाला बोलले. आणि बोलल्यानंतर भगवंताला क्षणार्धात जाणीव झाली की दोन ओठ म्हणजे अर्जुन एक ओठ आणि मी एक ओठ, पण आमच्या दोघांच्या अंतःकरणातला भाव मात्र एक आहे. भाव एक आहे. मी आणि अर्जुन जरी वेगळे दिसत असलो तरी आमच्या दोघांना झालेलं ज्ञान मात्र एक आहे.
हा आघवाची बोधू सहसा अर्जुनी उमटला कैसा व्योमीचा चंद्रोदय जैसा क्षीरार नविका प्रतिभिंती चोकटे समोरील चित्र उमटे. अर्जुन आणि वैकुंठे नांदत असे बोधू एक बोध दोघांच्या अंतःकरणामध्ये नांदत होता, प्रश्न नाही. आणि भगवंताच्या हे लक्षात आलं की आपण याला जर आलिंगन दिलं आणि हा जर आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला तर अडचण काय निर्माण होईल की याला पुन्हा काही प्रश्न विचारायचं कारणच राहणार नाही. कारण ज्याला सगळं कळतं त्याला प्रश्न निर्माण होत नाही. अर्जुन जर माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तर हा विचारणार कुणाला आणि हा विचारणार काय? तो कुणालाच विचारू शकणार नाही, कारण स्वभिन्न असं त्याला काही राहणारच नाही. तो काहीच विचारू शकणार नाही, कारण त्याच्या जीवनात अज्ञान राहणारच नाही. मग अर्जुनाने जर आपल्याला विचारलंच नाही, प्रश्नच जर विचारला नाही, शंकाच जर विचारली नाही, तर एवढं सुंदर तत्वज्ञान पुन्हा सांगायचं कुणाला? याच्यासारखा श्रोता काही पुन्हा मिळेल काय? मिळणार नाही. याच्याकरता म्हणून भगवंताला लगेच लक्षात आलं आणि ऐसा देव भुलला मोहे अर्जुना ते अलिंगुनी ठाये मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे. मग भगवान घाबरले आणि भगवान म्हणाले हे काही खरं नाही बाबा, याला आलिंगन देऊन एकरूपत्वाला प्राप्त करून घेणं हे काही बरोबर नाही. कसं बरोबर नाही? ज्ञानोबारांनी दृष्टांतानं सांगितलं, इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नाशेल थिते. भगवान असं म्हणतात, इक्षुरसाचे ढाळ, इक्षु म्हणजे ऊस, ऊसाच्या रसाची गाठ म्हणजे काय? गुळ. गुळ गुळ इक्षुरसाचे ढाळ म्हणजे गुळ. काय आहे? ऊसाचा रस. एक थोडं जाता जाता सांगतो. रसत्वाला जेव्हा तो ऊस प्राप्त होतो तेव्हा किती प्यावा याला बंधन नाही. साखर असणाऱ्याचं सांगत नाही, ज्यांना डायबिटीस नाही त्यांचं सांगतो. किती प्यावा बंधन नाही, किती पिऊ शकता. पण तो उष्ण असतो. ऊसाचा रस हा उष्ण असतो. काही विशिष्ट विकारांवरती त्याचा उपयोग होतो, काविळी वगैरे वगैरे त्याचा ऊसाच्या रसाचा चांगला उपयोग होतो. पण ऊसाचा रस हा उष्ण आहे. ऊस उष्ण नाही आहे. ऊसाचा रस काढला की तो उष्ण होतो. आणि तो उष्ण असल्यामुळं तो जर पुन्हा पुन्हा घेतला तर शरीरामध्ये ताप निर्माण होतो. तो निर्माण होऊ नये याच्याकरता तो ऊसाचा रस पिण्यापूर्वी त्याच्यामध्ये जर थोडं मीठ टाकलं तर ते चांगलं आहे. ऐका, ऊसाच्या रसामध्ये मीठ टाकून जर आपण ऊसाचा रस प्यायलो तर तो बाधत नाही. पण त्याच ऊसाच्या रसापासून गुळ तयार केला आणि तो गुळ बाधू नये म्हणून गुळाला जर आपण मीठ लावून गुळ खाल्ला तर तो आपलं पोट बिघडवतो. करून बघा प्रयोग. काय दोन्ही सोपे आहेत. घरामध्ये मीठही असतो, गुळही असतो. एकदा जाऊन कराच, पण उद्या या. इक्षुरसाचे ढाळ लवण देणे किडाळ. एकदा तो गुळ झाला, इक्षुरसाची ढेप तयार झाली, गुळाची ढेप तयार झाली आणि ती ढेप नासू नये म्हणून जर त्याला मीठ लावून ठेवलं तर ती लवकर नासते. त्या पद्धतीने म्हणजे एरवी ऊसाच्या रसात मीठ चांगलं आहे, पण या प्रसंगामध्ये ते चांगलं नाही. तसं एरवी ऐक्य होणं हे चांगलं आहे, पण पुसणं आणि सांगणं हे संवाद सुख भोगायचं असेल तर हे आलिंगन म्हणजे त्याच्यामध्ये दोष निर्माण करणं आहे, हे भगवंतानी ओळखलं. आणि भगवंतानी अर्जुनाला लगेच स्वतःपासून बाहेर केलं. भगवान म्हणाले, अर्जुना आता एकरूपता आत्ता नको, तू काय म्हणत होतास ते सांग, मी तुला त्याचं उत्तर देतो. म्हणून मग पुन्हा द्वामेमो पुरुषो लोके हा विषय पुढे भगवंतानी सुरू केला. मुद्दा काय आहे? आलिंगन दिलं आणि दिलेल्या आलिंगनातून अर्जुनाला भगवंतानी बाजूला केलं असे प्रसंग आले. पण आलिंगन दिल्यानंतर आता पुन्हा बाजूलाच न करणं हा विषय पुन्हा आला नाही. हे शेवटचं आलिंगन आपल्याला ज्ञानेश्वरीतलं म्हणून मानलं पाहिजे, कारण आता संवाद सुखाचं कारण राहिलं नाही. अर्जुनाला बोध झाला. सर्व तत्वज्ञानाचं सार म्हणून सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज हा बोध भगवंतानी दिला. मला शरण येण्यामध्ये जीवनाची कृतकृत्यता आहे आणि माझी शरणागती अशी ज्ञानामध्ये स्वीकारणं, अशा पद्धतीचं गुह्यात गुह्यतरम मया असं जे ज्ञान भगवान सांगणार होते ते या श्लोकामध्ये सांगून झालं. ते गुह्य कळाल्यानंतर आता अर्जुनाला जर तो बोध झाला असेल
तर पुन्हा संवाद सुखाचं कारण राहणार नाही. 17व्या अध्यायाच्या शेवटीच खरं म्हणजे अर्जुन मुक्त होणार होता. झालाच होता, जवळजवळ मुक्त होणार होता, काय जवळजवळ झाला होता. पण त्यावेळेला अर्जुनाला भीती वाटली की आता जर मी यांना मला सगळं कळलंय म्हणून प्रश्नच नाही विचारला तर पुन्हा मी कुणाचा ऐकू, माझं ऐकण्याचं सुख जाईल. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारला. इथं सांगण्याचं सुख जाईल म्हणून भगवंतांनी वेगळं केलं. असे दोघेही एकमेकांपासून आतापर्यंत वेगळं करतच होते. पण आता दोघही एक स्वरूपाला प्राप्त झालेले असल्यामुळं आता एकमेकांना वेगळं करण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून हे ज्ञानेश्वरीतलं शेवटचं आलिंगन, मग सावळास कंकणो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणो भक्तराजतो. त्या भक्तराजाला, त्या अर्जुनाला भगवंतानी आलिंगन दिलं. आता हे आलिंगन दिलं, ज्ञानेश्वरीचा विचार केला तर आलिंगन देण्याची जी काही कारणं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला सापडतात ती 1-2-3 कारणं तरी आपल्याला पाहता येतात. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. हा परिणाम तर पुढे येणारच आहे. पुढच्याच ओवीपासून आलिंगनाच्या परिणामाला प्रारंभ झालाय सांगायला. पण त्याच्याही पूर्वी ज्ञानोबारायने, भगवंतानी नाही म्हणणार मी, ज्ञानोबारायने 1-2-3 ठिकाणी आलिंगनाचा विचार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला पाहायला सापडतो. तो परिणाम रूपामध्ये पाहायला पाहिजे. तो शब्द तिथं वापरल्यामुळे प्राप्त होणारा परिणाम हा आलिंगनाचा परिणाम आहे असं चिंतन आपल्याला तिथं करता येतं. म्हणून मी आपल्याला सांगतो आलिंगन म्हणजे काय असतं, आलिंगनाची व्याख्या काय करायची हे नंतर सांगतो मी आपल्याला, नंतर बोलतो त्या संबंधानं. पण आलिंगन घडलं म्हणजे काय, ज्ञानोबारायने 10व्या अध्यायामध्ये एक विचार सांगताना आपल्याला असा विचार सांगितलाय की आलिंगन या शब्दाचा विचार करताना अपूर्णता दूर करणं, अपूर्णता दूर होण्याचं लक्षण म्हणजे आलिंगन आहे हे लक्षात घ्या. आलिंगन म्हणजे काय, अपूर्णता दूर झाली असं जिथं समजतं, ज्या क्रियेमध्ये समजतं, भेद संपला हे ज्या क्रियेमध्ये समजतं ती क्रिया म्हणजे आलिंगन. 2 व्यक्ती एकमेकांबरोबर बोलतात, एकमेकांबरोबर भांडतात, कोणती तरी तिसरी व्यक्तीमध्ये येते, दोघांचं भांडण मिटवते, दोघांचंही मनापासून समाधान करते. आणि समाधान झालं की मग ते दोघं काय करतात, एकमेकांना आलिंगन देतात. भांडण मिटलं म्हणजे काय झालं, जो आतापर्यंत तुमचा माझा वैचारिक भेद होता, जो तुमच्या माझ्यातला मतभेद होता, तो मतभेद दूर झाला, भेद दूर झाला, अपूर्णता दूर होणं हे आलिंगन देण्याचं प्रतीक आहे आपल्याला असं म्हणता येतं. किंवा आलिंगन देणं हे त्याचं प्रतीक आहे असं म्हणा. आलिंगन देणं म्हणजे अपूर्णता दूर होण्याचं प्रतीक. ज्ञानोबारायने 2 ओव्यांमध्ये आपल्याला त्याचा विचार करताना दृष्टांतानं असं सांगितलंय का, येवोनी फळाचा घडू पारुशवी केळीची वाढू गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सु तैसा मग आलिंगिला पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा तैसे होय विरोत्तमा गुरुकृपा तया. ज्ञानोबाराय 2 ओव्यांमध्ये बोलतात. केळीचं जे झाड असतं त्या झाडाची वाढ कधी खुंटते, केळीला फळ लागलं की आधी ते मोठं फूल लागतं लाल रंगाचं, आणि ते फूल फुटलं आणि त्याला एकदा केळी लागल्या की पुन्हा केळीची वाढ होत नाही. केळी, आता ज्ञानोबाराय काय बागायतदार नव्हते, ज्यांना राहायला झोपडी मिळत नव्हती ते कुठली बागायती करतील महाराज. ज्ञानोबाराय काय बागायती जिरायती शेती करणार आहेत काय, नाही ना. शेती करणं ज्ञानोबाराय, अरे शेत होतच कुठं ज्ञानोबारायांकडे, म्हणून समाजाने वाळीत टाकलेलं, स्वतः जवळ स्वतःचे कपडे थोडके, स्वतःची जागा नाही, ते शेती काय करतील, शेती नव्हती. पण ज्ञानोबारायांनी शेतीतली जितकी सुंदर दृष्टांत दिलेत कुणालाही माहीत, म्हणजे वाटणार नाही की ज्ञानोबारायांना शेतीतलं काय कळत असेल. 12व्या वर्षी शेतीतलं कळतं काय, कळत नाही. पण सर्वज्ञाला सगळंच माहिती असतं. ज्ञानोबाराय सर्वज्ञ आहेत. साळी केळी दोन्ही ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायात त्याचा विचार केला, इथेही केला. केळीची वाढ कधी थांबते, जेव्हा त्याला फळ लागतं तेव्हा. ज्ञानोबाराय म्हणतात, येवोनी फळाचा घडू पारुशवी केळीची वाढ, केळीची वाढ थांबली. त्या पद्धतीनं गुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सु तैसा, त्या पद्धतीनं त्या मुमुक्षूची परिपूर्णता जेव्हा गुरु येऊन त्याच्यावर कृपा करतील तेव्हा होतं. कशा पद्धतीनं,
ज्ञानोबारांनी त्याला जो दृष्टांत दिलाय त्या दृष्टांतातून आपण सिद्धांत घ्या. आलिंगिली पौर्णिमा उणीव सांडी चंद्रमा. ज्या वेळेला ती पौर्णिमा चंद्राला आलिंगन देते किंवा चंद्र पौर्णिमेला आलिंगन देतो, पौर्णिमेला येतो, तेव्हा त्या चंद्राच्या कला एखादी कमी असते का परिपूर्ण झालेला असतो? पौर्णिमेला परिपूर्ण झालेला असतो. तिच्या सगळ्या कला, चंद्राच्या सगळ्या कला त्या वेळेला उपस्थित असतात. चतुर्दशीला तेवढी चंद्राची परिपूर्णता नाही आणि प्रतिपदेलाही चंद्राची तेवढी परिपूर्णता नाही. वद्य प्रतिपदेला जवळ जवळ पौर्णिमेसारखाच चंद्र दिसतो, जवळ जवळ वाटोळा वाटतो, पण जवळ जवळ आहे, पूर्ण नाही. चतुर्दशीला सुद्धा माणसाच्या मनात संभ्रम निर्माण व्हावेत, आवाज पौर्णिमा आहे का, बघा चंद्र पूर्ण दिसतोय, पण तो पूर्ण नसतो. पौर्णिमेच्या दिवशी मात्र तो चंद्र जसा परिपूर्ण होऊन जातो. का परिपूर्ण होतो? पौर्णिमेला आलिंगन दिलं म्हणून परिपूर्णता. तसं आलिंगन देण्यामध्ये परिपूर्णता असते. भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं, परिपूर्णता प्राप्त करून दिली. एक. अजून एका ठिकाणी ज्ञानोबारांनी आलिंगनाचा विचार केला. आपण 10व्या अध्यायात आलेला पुन्हा एकदा विचार आहे. काय झालं, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सगळा सांगून झाल्यानंतर शेवटी भगवंताने अर्जुनाच्या संबंधामध्ये थोडी थट्टा केली आणि त्याला या ब्रह्मज्ञानाचा थोडा वेगळा विचार बोलून दाखवला. विभूती योग सांगून झाल्यानंतर आपण पहा 10व्या अध्यायाच्या शेवटी येणारा हा विचार आहे. हा सगळा वेगळा विचार ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये काही विकल्प निर्माण झाले. ते विकल्प भगवंताच्या लक्षात आल्यामुळे भगवान अर्जुनाला आलिंगन देतात आणि आलिंगन देऊन काय म्हणतात ते पहा. भगवान अर्जुनाला असं म्हणतात, ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, तेथ सावियाची परितोषोनी देवे अर्जुना ते आलिंगोनी ठाये मग म्हणे तुवा न कोपावे आमुचिया बोला. अर्जुनाला आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना माझ्या बोलण्यानं रागावू नकोस, तुवा न कोपावे आमुचिया बोला. आमच्या बोलण्याने रागावू नको. मी तुला वेगळं बोललो ही गोष्ट खरी, विभूती योग सांगून झालाय आणि त्या विभूतीचं वर्णन करताना नंतर मी तुला जे बोललो त्याच्याने तुझ्या मनामध्ये विकल्प जर निर्माण झाले तर मी तुझा बुद्धिभेद करतोय, म्हणून तू रागावू नकोस. म्हणून भगवंतानी आलिंगन दिलं. या आलिंगनातून सिद्धांत काय काढायचा? आलिंगनाचा दुसरा एक परिणाम, दुसरं एक कारण असतं. एक कारण असतं पूर्णत्वाला जाणं, याच्याकरता आलिंगन. आणि दुसरं कारण असतं समजूत काढण्याकरता आलिंगन द्यावं लागतं, समजूत काढावी लागते. एखादं मूल आहे, घरामध्ये मोठ्या भावाचं आणि त्याचं भांडण झालं, म्हणजे मूलच आहे, मोठे भाव म्हणजे भिंत उभारण्यापर्यंत नव्हे. एक 7-8 वर्षाचा मोठा मुलगा आहे, 5 वर्षाचा 6 वर्षाचा दुसरा मुलगा आहे. तो मोठा मुलगा लहान भावाची काहीतरी खोडी करतो, लहान मूल रडायला लागतं. मोठा मुलगा त्याची खोडी काढून पळून जातो, लहान मूल गदारोळ करतं, घरात कुणाला बोलू देत नाही, कर्कश आवाजामध्ये रडायला लागतं. मग आई जाऊन काय करते? काही करत नाही. मोठ्याला मारत नाही, तो तर पळूनच गेलेला असतो, तो घरात नसतोच. मोठ्याला मारत नाही, काही करत नाही, फक्त जवळ जाते आणि रडणाऱ्या मुलाला छातीशी धरते. आलिंगन दिलं की मग त्याला समजावून सांगते, आता आपण त्याला आल्यावर मारू, त्याला तू काही रागवू नको, त्या काही रडू नको, त्याला आलं की आपण मारू, त्याला अमक्या अमक्याच्या राक्षसाच्या हातात देऊ, त्याला आपण काय न्हाणीघरामध्ये कोंडून टाकू, नाहीतर प्रसिद्ध आहे त्याचं घर उन्हात बांधू. आता लहान मुलं कशानेही संतुष्ट होतात. घर उन्हात बांधू म्हणजे घरात कुठं ऊन आहे, पण तो शेवटी सावलीतच आहे, पण घर उन्हात बांधू म्हटलं की त्याला वाटतं दादाला शिक्षा होईल. आता ते मूल लगेच शांत होतं. समजूत काढण्याकरता एक भगवंताने आलिंगन दिल्याचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. पूर्णता प्राप्त करून घेण्याकरता एक आलिंगन द्यावं असं एक चिंतन ज्ञानोबाराय करतात. आणखीन एका दृष्टीनं आपल्याला ज्ञानोबारायांनी आलिंगनाचा विचार केलाय, त्याचं तिसरं एक कारण पाहता येतं, तेही सांगतो. काय आहे, बऱ्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये असाही प्रसंग घडतो की माणूस आनंदानं बेभान होतो. मनामध्ये न सामावेल इतका आनंद बऱ्याच वेळेला लौकिकात व्यवहारातही त्याला प्राप्त होतो. होत नाही असं नाही, एकदम खूप आनंद झाला. आणि आनंद झाला की मग माणसाला काय करून काय नको असं होतं.
भेटेल त्या प्रत्येक व्यक्तीला मग तो सांगत राहतो, असं झालं, तसं झालं, माझं असं झालं, मला हे मिळालं, मला ते मिळालं, माझं अमकं, माझं तमकं. एखाद्या माणसाला मुलगा झाला, आनंद होतो, झाला मुलगा झाला, आनंद वाटला तर आता तो आनंद त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित आहे की नाही? तो गावभर पेढे वाटतो. वाटू नयेत असं माझं म्हणणं नाही. ज्याचा त्याचा आनंद आहे तो कसा साजरा करावा हा ज्याचा त्याचा वैकल्पिक प्रश्न झाला, माझं म्हणणं नाही. पण जे अनोळखी लोक सुद्धा रस्त्यावर भेटतील त्यांना सुद्धा तो लगेच, मुलगा झाला, तो म्हणतो मग मी काय करू? झाला ना तुला आनंद झाला ना, मग मी काय करू? माझा काय अरे रोज जगामध्ये कुणाला कणात तरी मुलं होतात, आम्ही काय आमचे व्यवहार बंद ठेवावेत काय? दुसऱ्यांना होत नाही, पण त्याचा आनंद जर त्याच्या मनामध्ये सामावत नसेल, त्याला जे मिळतं ते मिळालेल्याचा आनंद जर त्याला अंतःकरणामध्ये साठवून ठेवता येत नसेल, बांधून ठेवता येत नसेल, तर अशा आनंदामध्ये बऱ्याच वेळेला माणूस आपला विवेक हरवून बसतो. ऐका, आपला विवेक हरवून बसतो. आणि तो विवेक हरवून बसला की मग तो मनुष्य कुणाला आलिंगन देईल सांगता येत नाही. विवेक हरवला मनुष्य कुणाला, आनंदानं विवेक हरवला. मी आनंदानं म्हणतोय, दुःखानं म्हणत नाही, कारण ज्ञानोबारांनी तशी परिस्थिती आपल्या समोर उभी केली म्हणून मी आपल्याला तो संदर्भ फक्त आपल्याला कळावा म्हणून बोलतो. मनामध्ये निरतिशय आनंद प्राप्त झाला आणि मग तो कुणालाही जातो, आलिंगन देतो. मला मुलगा झाला आणि मला काय संबंध नाही, तरी तो आलिंगन देणार. स्वतःला काही मिळायला लागलं की तो सांगणार, मला असं असं झालं, आलिंगन देणार. मित्राला जाऊन आलिंगन देतो, मोठ्या मुलाला जाऊन आलिंगन देतो, भावाला जाऊन आलिंगन देतो. हे का करतो? आनंदामध्ये बऱ्याच वेळेला मनुष्य आपलं नियतत्व विचार हरवून बसतो, आपला नियत विचार हरवून बसतो. तसा आपल्या इंद्रियांकडून एकदा आपला नियत विचार हरवला, त्यामुळं ती इंद्रिय सुद्धा आलिंगनाकरता प्रवृत्त झाली. याचा विचार ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितला. 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला काय प्रसंग आहे आपण पहा. मी फक्त आपल्याला तो उल्लेख करून सांगतो, आपण घरी जाऊन 6वा अध्याय उघडा, अगदी सुरुवातीला आलेला विषय आहे तो पाहून घ्या. काय झालं की भगवान अर्जुनाला जे बोलले त्या बोलण्याचा परिणाम असा झाला की अर्जुनाला, ज्ञानोबराय म्हणतात तसं सर्वांगी कान निघाले वगैरे, तो सगळा बोध एकदम प्यायचा प्रयत्न, हा अगस्तीची दुसरा वगैरे वगैरे, अर्जुनाच्या श्रोतृत्वाचं खूप वर्णन ज्ञानोबरायांनी केलं, भगवंतांनी कौतुक केलं. पण गंमत अशी असते की भगवंताच्या मुखातून निघालेला शब्द हा जर शब्द असेल तर तो अर्जुनाच्या कोणत्या इंद्रियाचा विषय ठरेल? शब्द कोणत्या इंद्रियाचा विषय हो? कानाचा. शब्द विषोत्तरी श्रवणाचा आहे की नाही? कानाचा विषय शब्द आहे. पण हा शब्द जो भगवंताच्या मुखातून निघाला, अर्जुनाच्या सर्व इंद्रियांमध्ये भांडण लागलं आणि प्रत्येक इंद्रियाला असं वाटायला लागलं की हा जो शब्द, हे जे तत्वज्ञान भगवंताच्या मुखातून बाहेर पडलंय, हे आमचा विषय, हा आमचा विषय, रसनेचा विषय आहे. रस, बरोबर? शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यातला रस हा रसनेचा विषय. परंतु ती रसना असं म्हणायला लागली की भगवंताचं बोलणं इतकं गोड आहे. आता गोड म्हणल्यावर कुणाचा विषय झाला? जिभेचा विषय झाला, रसनेचा विषय झाला. भगवंताचं बोलणं गोड आहे. माणसं म्हणतात की नाही, आम्ही काल गाणं ऐकायला गेलो होतो, काय गोड गाणं होतं, काही चोखून पाहिलंय? गाणं गोड कसं असतं? गाणं मधुर असेल. ऐका, गोड वेगळं आणि मधुर वेगळं. कानाला गोड लागलं असं मनुष्य म्हणेल की नाही? गाणं कानाला गोड लागलं, काय गाणं झालं काल, बघत बसावं. गाणं बघण्याचा विषय नाही ना. काल कीर्तनाला गेलो, असं कीर्तन बघतच बसलो. कीर्तन बघण्याचा का ऐकण्याचा विषय? बघण्याचा, बरोबर नाही, बघितलं फक्त. ऐकण्याचा विषय. कीर्तन ऐकावं, गाणं ऐकावं, पण ते बघण्याचा विषय नसताना सुद्धा डोळे बघण्याचा प्रयत्न करतात. काय मांडणी केली होती, काय रागाची मांडणी केली होती, मांडणी केली होती ती कानाला कळते का डोळ्याला? पण तरी सुद्धा मनुष्य हे शब्द प्रयोग करतो ना. तसं अर्जुनाच्या इंद्रियांमध्ये भांडण लागलं, तुकाराम महाराजांच्या इंद्रियामध्ये भांडण लागलं.
माझ्या इंद्रियाशी लागले भांडण, तुकाराम महाराज म्हणतात. तसं ज्ञानोबारायांनी सुद्धा सांगितलं, कळंबा इंद्रिया लागे कळंबा एकमेका. या कळंब म्हणजे भांडण लागलं. त्या दोघांमध्ये त्या सगळ्या इंद्रियांमध्ये भांडण लागलं. मग कान म्हणायला लागले हा आमचा विषय, डोळे म्हणायला लागले नाही नाही भगवंताचं बोलणंच असं आहे की ते इतकं रूपाला आणलंय त्यांनी तत्वज्ञान बोलण्यातून की तो आमचा विषय. रसना म्हणायला लागली नाही नाही आमचा विषय. बाकी त्वचा म्हणायला लागली अरे ते तत्वज्ञान ऐकल्यानंतर आम्हाला काटे आले अंगावर, म्हणजे तो कुणाचा विषय? आमचाच विषय. अंगावर ज्या अर्थी काटे आले त्या अर्थी तो त्वचेचा विषय. कान म्हणायला लागले आमचा, गंध, नाक म्हणायला लागलं अरे ते इतका सुगंध पसरला त्या बोलण्याचा, ते सगळं आमचाच विषय आहे असं आम्हाला वाटायला लागलं. सगळ्या इंद्रियांचं भांडण लागलं. आणि या सगळ्या भांडणातून ज्या वेळेला हात पुढे आले तेव्हा ते हात असं म्हणाले, जेथ संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजाही आविष्करे अलिंगावया. ज्ञानोबाराय बोलतात की त्या हातांनी असं सांगितलं की भगवंताचं बोलणं इतकं गोड आहे की ते बोलणं प्रकट झाल्यानंतर, प्रकट बोल भुजाही आविष्करे अलिंगावया, ते बोलणं प्रकट झाल्यानंतर, रूपाला आल्यानंतर त्या बोलण्यालाच मिठी मारावी असं हातांना वाटायला लागले. आता मिठी मारावी असं, शब्दांना मिठी मारावी हे हाताचं काम आहे का? नाही. पण हाताला सुद्धा इतका आनंद झाला की आपला जो विषय त्या विषयाचं भान राहिलं नाही, विवेक हरवला. कानाचा विषय शब्द, डोळ्याचा विषय रूप, रसनेचा विषय रस, पण शब्द असूनही रसनेला तो आपला विषय वाटतो, विवेक हरवला. शब्द हा रसनेचा विषय नाही, पण रसनेला वाटतं हा रस आमुचा, हा रस आमचा आहे, आम्हीच तो भोगला पाहिजे, म्हणजे नियतत्व हरवलं, विवेक त्याच्यातून हरवला. आनंदाच्या निरतिशयतेमध्ये ज्या वेळेला विवेक हरवला जातो त्यावेळेला आलिंगन नावाची क्रिया घडते, हे ज्ञानोबराय बोलतात. हा तिसरा एक विचार आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहता येतो. आणखीनही काही कारण सांगता येतील, नाहीये तसं नाही. परंतु हे आलिंगन ज्ञानोबाराय इथं जे म्हणतात की भगवंतानी अर्जुनाला दिलं, त्या आलिंगनाचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. काय आहे हे आलिंगन? आलिंगन म्हणजे काय असतं? आलिंगन द्यायचं म्हणजे फक्त त्या व्यक्तीला आपल्या दोन्ही हातांमध्ये सामावून घ्यायचं, एवढाच विषय असतो का? आलिंगन देण्यामध्ये हाताचा संबंध आहे का हृदयाचा हृदयाशी संबंध आहे, याचा विचार केला. ज्ञानोबराय तर पुढे हृदय एक झाले असं म्हणतात. पण ते एक होण्याकरता मागून दोघांनीही एकमेकांचे हात एकमेकांच्या मागे नेऊन ती हृदय जवळ आणावी लागतात, तर ती एकत्र येतात. आणि महाराजांसारखी जर पोट सुटलेली असतील तर ते हृदय एकमेकांजवळ येण्याची शक्यताच निर्माण होत नाही. त्याच्याकरता मागून हाताने दाबावं लागतं म्हणजे मग ती पोट आत जातात आणि मग हृदय एक झाले असं होऊ शकतं. आलिंगन म्हणजे काय, याची थोडीशी व्याख्या जर करायची ठरवली तर आपण सोप्या शब्दात अशी व्याख्या करू शकतो. आपल्याला बाकीच्या आलिंगनाचा विषय नाही. आपल्याला ज्या आलिंगनाचं आत्ता भगवान आणि अर्जुनाच्या संबंधानं चिंतन करायचंय ते हाताने शब्दाला दिलेलं आलिंगन वगैरे सोडून द्या. ते चंद्रानी पौर्णिमेला दिलेलं आलिंगन सोडून द्या, त्या आलिंगनाकडे जा. आता इथलं आलिंगन घ्या. सावळा असं कंकणू बाहू पसरोनी दक्षिण आलिंगेला स्वशरणू भक्तराज येतो. या ओवीमधल्या आलिंगनाचं जर चिंतन करायचं झालं तर परमात्मा आणि भक्त यांच्यामधला सगळा व्यवहार संपल्यानंतर वर्धिष्णू प्रेमाची उत्स्फूर्त क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे आलिंगन असते. आलिंगनाची ही व्याख्या लक्षात घ्या. काय काय या व्याख्येमध्ये काय काय येतं, काय काय बसतं बघा. या व्याख्येमध्ये आलिंगनाकरता दोघे जण लागतात, त्याच्यातला एक भक्तच लागतो आणि एक परमात्माच लागतो, दोघे जण लागतात. या दोघांमधला सगळा व्यवहार संपावा लागतो. 2, व्यवहार संपला तरी प्रेम राहावं लागतं. 3, हे राहिलेलं प्रेम वर्धिष्णू असावं लागतं, प्रतिक्षणी वर्धमानम असंच असलं पाहिजे. 4, आणि त्या प्रेमाची उत्स्फूर्त क्रिया उमटली पाहिजे. 5, या 5 गोष्टी जिथं एकत्रित येतात तिथं आलिंगन घडतं. आलिंगनाची एक व्याख्या मी आपल्यासमोर ढोबळमानानं ठेवली. याचं आता काय लक्षणं कशी करायची, काय करायची ते पहा.
दोघं नसतील, एकटाच असेल तर आलिंगन होईल का? मी एकटाच आहे आणि मलाच माझ्याबद्दल इतकं प्रेम वाटलं की मी मलाच आलिंगन दिलं, असं होईल? होणार नाही. म्हणजे दोघं लागतात हे नक्की. बरोबर? दोघे आहेत पण दोघेही समान आहेत. जे आलिंगन घडतं त्याला आलिंगन म्हणता येईल का? त्याचं लक्षण आहे, मी आपल्याला सांगतो. मी काय बोलतो इथं? भक्तराज आणि परमात्मा या दोघांचा विचार आपल्याला करायचा आहे. आलिंगनातून आनंद मिळवायचा असेल तर दोन समानत्वानं एकत्रित आले, त्या दोघांनाही एकमेकांच्या आलिंगनातून एकमेकांचा म्हणून बोध न होता पुन्हा जर स्वतःचाच बोध निर्माण होणार असेल तर त्या आलिंगनातून आनंद निर्माण होत नाही. म्हणून ते दोघे एक परमात्मा एक भक्त असंच लागतील. भक्ताचा आनंद जसा परमात्म्याला असतो तसा परमात्म्याचा आनंद भक्ताला असतो. भक्त जसा परमात्म्याला आलिंगन देतो तसा परमात्मा भक्ताला आलिंगन देतोच ना. अहो, उलट पक्षी तर खरं जर बघायला गेलं तर भक्त कधीच परमात्म्याला आलिंगन देण्याचं धारिष्ट्य दाखवणार नाही, पण परमात्मा मात्र भक्ताला आलिंगन देण्याचं औदार्य नेहमीच दाखवतो. लहानांनी मोठ्याला आलिंगन देणं याच्यामध्ये धारिष्ट्य असावं लागतं आणि मोठ्यानी लहानाला जवळ घेणं याच्यामध्ये औदार्य असावं लागतं. आपण विचार करून पहा, भक्तांनी देवाला आलिंगन दिल्याचं उदाहरण आहे का कुठं? शोधून सांगा. आता लगेच आठवा असं मला म्हणायचं नाही, आपण शोधा वाङ्मयामध्ये. नसेलच असंही माझं म्हणणं नाही, असेलही कदाचित, पण आत्ता मलाही आठवत नाही. पण भक्तांनी देवाला आलिंगन दिल्याचं आता इथं सुद्धा सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू. कोणी पसरले बाहू? भगवंतानी का अर्जुनानी? भगवंतानी. आलिंगीला स्वशरणो भक्तराज, तो त्यांनी आलिंगन दिलं आणि त्या भक्तराजाला जवळ घेतलं. म्हणजे आलिंगन इथंही दिलं ते परमात्म्यानेच दिलं. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. इथं कुणी दिलेलं आलिंगन हो? भक्तानी देवाला का देवानी भक्ताला? हा, आता बरं सापडलं. हा, आता विचार करा. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे, हे जे आलिंगन दिलं ते कुणी कुणाला? भेटल्याबरोबर पहिल्यांदा आलिंगन द्या आणि मग त्याच्या चरणाला नमस्कार करा. म्हणजे कुणी आलिंगन द्या? भक्तांनी देवाला. असंच वाटण्याची शक्यता आहे, पण असं नाही. असं नाही का? पुढं बघा ना. ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी. बरोबर आहे? कवळोनी हरे ताप. ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी. मग कवळणं म्हणजे सुद्धा आलिंगन देणंच आहे. कवळणं म्हणजे काय? जवळ घेणं, आलिंगन देतं. कवळोनी हरे ताप. कोण? परमात्मा का भक्त? भक्त देवाला आलिंगन देऊन देवाचा ताप हरवतो, हरण करतो का परमात्मा भक्ताला आलिंगन देऊन भक्ताचा ताप हरण करतो? परमात्मा आलिंगन देतो. मग ऐसा माझा भोळा बाप. ऐसा म्हणजे कैसा? त्याचं भोळे पण कुठे? वारकरी आळंदीपासून चालत चालत जेव्हा पंढरपूरला येतात तेव्हा माझा भक्त आला या आनंदापोटी प्रथम भेटी आलिंगन. पहिल्यांदा तो परमात्मा भक्ताला आलिंगन देतो आणि मग तो भक्त चरण वंदावे. मग तो भक्त भगवंताच्या चरणाला वंदन करतो. ऐसा माझा भोळा. नाहीतर याच्यात भगवंताचं भोळे पण कुठे आहे? माझा भक्त माझ्या पाया पडायला आलेला आहे याचा विसर पडून त्याला आपल्या जवळ घेणं, पाया पडून न देता त्याला जवळ घेणं, इथंच भोळेपण आहे त्याचं. ऐसा माझा भोळा बाप. ऐसा म्हणजे कैसा? भेटल्याबरोबर पहिल्यांदा आलिंगन देतो ऐसा. भगवंताचं भोळेपण याच्यातच आहे. ऐसा माझा भोळा बाप हरे ताप कवळोनी. ऐसा पदामध्ये आपल्याला पुढची संगती लावता येते. म्हणजे इथं सुद्धा भगवानच आलिंगन देतात. म्हणजे दोघे जण लागतात. एक परमात्मा दुसरा भक्त. दोन, तिसरी गोष्ट, त्या दोघांमधला सगळा व्यवहार संपला पाहिजे. सगळा व्यवहार संपला पाहिजे. म्हणजे अनेक पद्धतीचे व्यवहार भक्त आणि परमात्म्यामध्ये चालू असतात. सगळे व्यवहार संपले पाहिजेत. मी आपल्याला व्यवहाराची यादी सांगेन पाहिजे तर.
कोणते कोणते कर्माचा व्यवहार संपला पाहिजे, क्रिया व्यवहार ज्याला आपण म्हणतो तो क्रिया व्यवहार संपला पाहिजे एक. दुसरं शब्द व्यवहार संपला पाहिजे 2. तिसरा ज्ञान व्यवहार संपला पाहिजे. ज्ञान व्यवहार म्हटलं की त्याच्यामध्ये ज्ञानाची त्रिपुटी आली, ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी आली, ती संपावी लागते. आणि आणखीनही महत्वाचं जर बोलायचं झालं तर केवळ हे बाह्य व्यवहार संपून चालत नाही, मानस व्यवहारही संपला पाहिजे. मानस व्यवहार म्हणण्यामध्ये उपलक्षणेनं अंतःकरण घ्या ना, मन उपलक्षणेने घ्या, बाकीचा सगळा अंतःकरणाचा व्यवहार संपला पाहिजे. म्हणजे मनाचा संपला पाहिजे, बुद्धीचा संपला पाहिजे, चित्ताचा संपला पाहिजे आणि अहंकाराचा संपला पाहिजे. हे सगळे व्यवहार संपले पाहिजेत. दोघे जण पाहिजेत, एक भक्त आणि एक परमात्मा पाहिजे. दोघांमधले सगळे व्यवहार संपले पाहिजेत, पण दोघांमधलं प्रेम मात्र वर्धिष्णू राहिलं पाहिजे. 4. चौथी गोष्ट लक्षात घ्या, दोघांमधलं प्रेम वर्धिष्णू राहिलं पाहिजे. ते प्रेम जिथं थांबेल तिथं आलिंगन घडणार नाही. त्या प्रेमाचं रूप वाढतं पाहिजे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम, असं वर्धमान असणारं प्रत्येक क्षणी वाढणारं ते प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम आपल्या उत्स्फूर्त क्रियेतून प्रकट झालं पाहिजे, तर त्याला आलिंगन असं म्हणता येतं. कारण सगळे व्यवहार संपल्यानंतर जर प्रेमाची वृद्धी होत असेल तर ते प्रेम आलिंगनाशिवाय दुसऱ्या कोणत्याही क्रियेतून अभिव्यक्त होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आपण याचा विचार जरा बारकाईनं करून पहा निवांत वेळेला. आपल्या अंतःकरणातले बघा, विचार करा. मी पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या व्यक्तीबरोबरचे आपले सगळे व्यवहार संपल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम जर वाढतं राहत असेल तर ती व्यक्ती भेटल्याबरोबर पहिली क्रिया काय घडते, उत्स्फूर्त क्रिया काय घडते, आलिंगन. दुसरं घडत नाही, आलिंगनच घडतं. आणि म्हणून आलिंगन म्हणजे ही त्या प्रेमाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे किंवा क्रिया आहे असं आपल्याला म्हणता येतं. भगवान भक्ताला आलिंगन देतात का? कारण आलिंगन ही परमात्म्याला सुद्धा. शेवटचा एक विचार सांगून इथं आजच्या पुरतं थांबतो मी. कारण काय, भगवंताच्या जीवनामध्ये सुद्धा आलिंगनाला जेवढं महत्व आहे तेवढं इतरांना नाही. भक्तिशास्त्रांनी थोडं थोडं त्या संबंधात चिंतन केलंय. मी आपल्याला आता हा विचार वेगळ्या मार्गाने सांगतो. आपण रामायणामध्ये चला. युद्धकांडाच्या सुरुवातीला, वाल्मिकी रामायणामध्ये युद्धकांडाच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायात विषय काय आला युद्धकांडाच्या, की मारुतीराय लंकेमध्ये गेले आणि सीता शुद्धी झाली. सीता मातोश्री कुठं आहे याचा शोध घेऊन मारुतीराय परत आले. ते आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला, पण सीतेचा मार्ग लागला नाही. जटायूंनी सांगितलं दक्षिण दिशेला नेलीये म्हणून तेवढंच माहितीये, बाकीचं काही माहित नाही, काय करावं. मग दक्षिण दिशेला मारुतीराय वगैरे गेले, तिथं त्यांचा समुद्र किनाऱ्यावर मुक्काम पडला. मग संपातीने मार्गदर्शन केलं आणि संपातीच्या मार्गदर्शनानुसार मग एका उडीमध्ये कोण समुद्र उल्लंघून जाईल त्याच्यात मारुतीरायांची निवड झाली. मारुतीराय पलीकडे गेले, त्या लंकिणीचा नाश केला वगैरे वगैरे सगळं केले. मार्गातल्या अनेक राक्षसांचा नाश केला, लंका जाळली. त्या हनुमंत त्या रावणाला धडा शिकवला, अंगदाला धडा शिकवला वगैरे वगैरे हे सगळं झालं. आणि सीता मातोश्रींकडून काही एक वस्तू प्रतीक म्हणून घेऊन निघाले, परत आले आणि रामचंद्र प्रभूंना ते सगळं सांगितलं. भावार्थ रामायणामध्ये मारुतीरायांनी सांगितलं असं म्हटलं नाही, कारण ब्रह्मपत्र लिखाण वगैरे तिथं झालं. मारुतीराय तिथून ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला असं सांगितलं की मी माझ्या प्रभूंसमोर जायचं आणि मी असं केलं, मी तसं केलं असा स्वतःचाच गौरव करायचा, हे मला बरं वाटत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी सांगितलेलं तुम्ही लिहून काढा आणि ते पत्र मला द्या, मी देवाच्या हातात नेऊन देतो. मी सांगितलं, माझा गौरव मी माझ्या प्रभूसमोर करून पातकाचा धनी होऊ शकत नाही, लिहून द्या. ब्रह्मदेवाने लिहून दिलं. तिथे आलिंगनाचा विचार आलाच आहे. शेवटी ब्रह्मपत्र समासामध्ये नंतर आलं. मारुतीराय वाल्मिकी रामायणामध्ये मारुतीराय आले आणि मग मारुतीरायांनी सगळं सांगितल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाचं खूप कौतुक केलंय. आणि ते कौतुक करून झाल्यानंतर आता भगवंताला जी सीता कोणत्या दिशेला गेली ह्याचा पत्ताच नव्हता, मारुतीरायांनी त्याचा पत्ता लावला. भगवंताला स्वाभाविक खूप आनंद झाला. भगवंतानी मारुतीला सांगितलं, मारुती
तू केवळ आमचंच नाही बाबा, पण रघुकुलाची राज राखलीस, लक्ष्मणाला जिवंत ठेवलंस, माझ्यावर उपकार केलेस, हे सगळेच तुझे माझ्यावर उपकार झाले. आता गंमत ही आहे, रामचंद्र प्रभू हे राजेत, काही जरी झालं तरी. मारुतीरायाने शोध लावल्यानंतर, आपल्याला अनुकूल अशी बातमी सांगितल्यानंतर आपण त्यांना काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे, हे रामचंद्र प्रभूंना कळतं. त्यावेळेला रामचंद्र प्रभू मारुतीरायाच्या गौरवार्थ जे बोलले, त्या बोलण्याचा मला आलिंगनाशी संबंध आहे, कारण रामचंद्र प्रभू तसं बोलले हे जाणवतं. त्यावेळेला रामचंद्र प्रभू असं बोलले, इदंतु मम दीनस्य मनोभूयः प्रकर्षति यदिहास्य प्रियाख्यातुः न कूर्मी सदृशम प्रियम. रामचंद्र प्रभू असं बोलले, मी आत्ता वनवासामध्ये असल्यामुळं काही देण्याच्या बाबतीत दीन आहे. माझ्याजवळ देण्यासारखं आत्ता मारुतीरायाला काय द्यावं? मी जर अयोध्येत असतो तर अयोध्याच देऊन टाकली असती, इतकी चांगली बातमी त्याने आणली आहे. सीता कुठे आहे हा शोध लावून आलाय तो, त्यामुळे मी सगळं द्यायला पाहिजे याला, पण मी आत्ता दीन आहे, वनवासात आहे, मी याला काही देऊ शकत नाही. पण मी आत्ता याला काही देऊ शकत नाही. मनोभूयः प्रकर्षति, माझ्या मनाला हा सल जाणवतोय, कारण त्यांनी माझ्याकरता जेवढी चांगली बातमी मला सांगितली, यद इह अस्य प्रियाख्यातुः, त्यांनी जे मला चांगलं सांगितलेलं आहे तेवढं चांगलं मी त्याला देऊ शकत नाही. न कूर्मी सदृशम प्रियम, त्याच्या सदृश त्याचं प्रिय, त्याने जसं माझं प्रिय केलं तसं मी त्याचं प्रिय करू शकत नाही. हा सल माझ्या मनामध्ये मला अखंड सलत राहणार आहे. त्यांनी मला चांगली बातमी सांगितली, पण मी त्याला काही देऊ शकलो नाही, हा सल आहे माझ्या मनामध्ये. पण तरीही एष सर्वस्व भूतेषु परिष्वंगो हनुमतः मया कालमिमं प्राप्य दत्तस्य महात्मनः. रामचंद्र प्रभू असं बोलले, पण असं जरी असलं तरी आत्ता मारुतीला देण्याकरता माझ्याजवळ कोणती वस्तू नाही, याचा सल जरी माझ्या मनात असला तरी सुद्धा माझ्या जीवनाचं सर्वस्व मी ज्याला अत्यंत महत्व देतो ते आलिंगन मात्र मी मारुतीरायाला देऊ शकतो. म्हणून मी ते आलिंगन आता मारुतीला देणार आहे, असं म्हणून रामचंद्र प्रभूंनी मारुतीरायाला आलिंगन दिलं. आलिंगनाचं महत्व काय आहे? एका वाक्यात बोलायचं झालं तर भगवंताला सुद्धा आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं वाटतं ते आलिंगन आहे. आणि ते आलिंगन भगवंतानी अर्जुनाला दिल्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. हे आलिंगन भगवंतानी दिलं. कसं दिलं? ज्ञानोबारायने त्याचा खुलासा करताना सांगितलं, मग सावळा सकंकणो बाहू पसरोनी दक्षिणो आलिंगिला स्वशरणो भक्तराजतो. स्वशरणो भक्तराज आलिंगिला, पण कैसा आलिंगिला? बाहू पसरोनी दक्षिणो. कोणता बाहू? सकंकणो बाहू पसरोनी. कोणता बाहू? दक्षिण बाहू पसरोनी. दक्षिण म्हणजे डावा, उजवा. उजवा काय आहे? पूर्वेला तोंड केल्यानंतर उजव्या हाताला दक्षिण येतं की नाही? पूर्वेला तोंड करून उभं राहिल्यानंतर कोणत्या हाताला दक्षिण दिशा येते? उजव्या हाताला येते. उजवा हात, दक्षिण म्हणजे उजवा हात. उजवा हात पसरून, कंकण डाव्या हातामध्ये नसतंच, उजव्याच हातामध्ये असतं. उजवा सकंकणू, कंकण घातलेला आपला उजवा हात पसरून भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं. आता ह्याच्यावर अनेक शंका आहेत. दोन्ही हात का पसरले नाहीत? एकच हात पसरून आलिंगन का दिलं? वगैरे वगैरे त्याच्या काही अजून प्रश्न आहेत. सकंकणू म्हणण्याचं कारण काय? याच्यात हातामध्ये कंकण घातलेले भगवान हे काय, हे विशेषण कशा करता दिलं? सकंकणू म्हणण्याचं कारण काय? कंकणाचा आणि या सगळ्या आलिंगनाचा काय संबंध आहे असं सांगता येत नाही. मग सकंकणू म्हणणं काय? एकच हात पसरून का? अशा पद्धतीच्या काही सामान्य शंका त्या संबंधाने निर्माण होतात. तो आणि आलिंगनाचा पुढचा विचार, परिणाम याचा विचार करायचा.